महाराष्ट्रात पावसाचं संकट. बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे, परंतु या मतदानावर अवकाळी पावसाचं सावट उभं राहिलं आहे. अमरावती शहराच्या काही भागात रिमझिम अवकाळी पाऊस सुरू आहे, तर अकोला जिल्ह्यासह शहरात पहाटेच्या सुमारास तुरळक पाऊस झाला. याशिवाय बुलढाणा जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर कायम होता. बुलढाणा, खामगाव, मातोळा, नांदुरा, शेगाव या तालुक्यात रात्रभर रिमझिम पाऊस सुरूच होता. सकाळीही पावसाने हजेरी लावली आहे. हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या ठिकाणी हलका पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर वर्धा, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, जळगाव जिल्ह्याला विजांच्या कडकडासह वादळ आणि 30-40 किलोमीटर प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यात काल सायंकाळपासून सुरू असलेल्या वादळी पावसाने रात्रभर अनेक तालुक्यात हजेरी लावली आहे. बुलढाण्यातील खामगाव, मोताळा, नांदुरा, शेगाव या तालुक्यात रात्रभर रिमझिम पाऊस सुरूच होता. सकाळीही या पावसाने हजेरी लावली आहे. तर अकोल्यात पहाटेच्या सुमारास शहरासह जिल्ह्यात तुरळक पाऊस झालाय. पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. आजही तालुक्यात ढगाळ वातावरण असून पावसाची दाट शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेती आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. काल विदर्भातील अनेक भागात पावसाने झोडपले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहमदनगर या भागात उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. आज जर असाच पाऊस असला तर त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.